नसेल तर आपला व्हिडिओ बघून माहिती पडेल। जास्त मोठं नसलेलं पण सर्व मासे मिळणारं मासे, खाडीचं मासे पण मिळतात आणि जिवंत आहे बघा, जिवंत कोळंबी। तर हे पहिल्यांदा माहिती पडलंय मला। कोळंबी बघा केवढी मोठे आहेत, कुठला खाटकुट आहे, कुठला गोळ आहे, कुठला चितड आहे बघा। हे बघा हे घोळ आहे, लोकांना पण सवय लागलेली आहे आणि विकणाऱ्यांना पण। खाटकुट मासा आहे, खाटकुट। सीझनमध्ये गोड्या पाण्याचे मासे जास्त असतात त्यांचे। ओळखलं आपण पटकन या चोर जिताड्याचा। असा कसा हा ससा आबोळीवाला पाला आहे का बघा, जिवंत होते आता मेले। प्रॉपर घनसोली गाव आहे, घनसोली। नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी एका छोट्याशा गल्लीमध्ये तुम्हाला दिसत असेल तर मी आता आहे घनसोली गावामध्ये, आणि घनसोली गावामध्येच आहे घनसोलीचं फिश मार्केट, आणि तेच आज आपण एक्सप्लोर करायला आलो आहे। हे प्रॉपर घनसोली गाव आहे, घनसोली विलेज, आणि इकडेच भरतं प्रॉपर कोळी लोकांचं फिश मार्केट। कुठे आहे काय ते सर्व तुम्हाला मी सांगतो। पहिले जाऊन आपण बघूया कुठले कुठले मासे आहेत। आणि हा रविवार आहे, श्रावण महिन्यानंतरचा पहिला रविवार आणि गणपती आधीचा रविवार, त्यामुळे गर्दी बरीच असणार आहे। ही दिसते आपल्यासमोर दिसते, हे मटन चिकनचं शॉप आहे। इकडे गर्दी बघा केवढी आहे, आणि अशी गल्ली आतमध्ये जायला, आतमध्ये पुढे मार्केट आहे बघा। सुरुवातीलाच आहेत मासे, बळा मासा दिसतो पहिला। बळे कसे दिले ते बघा, दोन्ही बळे घेतले तर 250 रुपयाला, आणि सगळं वाटेवरती आहे। इकडे वाव आहे, कोळंबी आहे। हा वाटा कसा आहे कोळंबीचा? 300 रुपयाला कोळंबीचा वाटा आज रविवार। आणि इकडे बोंबील आहेत, बोंबीलचा वाटा 200 रुपये ना बघा, 5 बोंबील आहेत 200 रुपयाचे। आणि इकडे माकलं आहेत, कसं आहे बघा 300 रुपयाचा हा माकलांचा वाटा आहे। जवळजवळ 5-6 माकलं आहेत ती बघा। हे घनसोली गावातलं मार्केट आहे। वामचा वाटा कसा दिला बघा, 100 रुपये तुकडी आहे। काळी वाम आहे त्या मावशीकडे बघा, इकडे सुरुवातीलाच आहे मार्केटच्या आधी। त्या आतमध्ये पुढे मार्केट आहे राईट साईडला, ते बघूया। आणि बघा इकडे आतमध्ये आलात तर मार्केट आहे, असं मच्छी मार्केट दिसतंय बघा। इकडे मासे आहेत बघा, ताईंकडे पापलेट आहेत मस्त। कशी पापलेट आहे ताई बघा? 500 रुपयाला जोडी आहे पापलेटांची। आणि काळे मासे सगळ्यांकडे दिसतात। काळा मासा कसा देते चिलापी? चिलापी हे 100चे 2, हे 200 बघा, हे 100चे 2, आणि हे जिवंत आहे, जिवंत होते ते बघा, जिवंत होते आता मेले बघा। हा 200 रुपयाचा एक ना ताई? हा 200 रुपयाचा एक चिलापी। बळे मासे पण बरेच आहेत, पापलेट आहेत, कोळंबी आहे। कसे आहे तो बघा? 400 रुपयाला ह्या 6 आहेत ह्या 400 रुपयाला 6 मिळतील। मोठ्या ह्या कशा बघा, या 500 रुपयाला 3 आहेत केवढे मोठे बघा। काही सांगतात 500 रुपयाला 3 देतात, पण 500ला 4 मिळेल, एक वाढून मिळेल तुम्हाला। आणि हे कसं आहे चिलापी बघा? 300 रुपये किलो चिलापी आहे। आमच्याकडे जिवंत चिलापी मिळतो बघा। शिंगाडा कसा शिंगाडा देते बघा? 100 रुपयाला एक शिंगाडा। आणि इकडे बघा, इकडे वरस मासा आहे, कसा आहे हा वरस बघा? 100 रुपयाला एक वरस मासा। आणि तिकडे आहे तो पाला आहे इलिस, इकडे पाला आहे, गाबोळीवाला पाला आहे का? कसा तो बघा? 1200 रुपयाला। गाबोळी आहे म्हणून 1200 रुपये, गाबोळी नसते तर 500च्या आतमध्ये आला असतं बघा। असे मासे आहेत। आणि हे आपले खाडीचे कोळंबी आहे, कशी बघा बघा? हे पूर्ण 100चे गोड्या पाण्याची असते, लोक खाडीची म्हणतात, गोड्या पाण्याची बघा। हा 100चा वाटा ना बघा, पूर्ण 100 आहे बघा। हा काटेरी मासा 50 रुपये एक वाटा, 100 रुपयाचे 2 वाटे काटेरी मासा आहे। त्यांकडे नाही वेगवेगळे मासे आहेत, आणि गोड्या पाण्याचे ते कोळंबी आहे, प्रॉन्स गोड्या पाण्याचे छोटे छोटे। आणि हे बघा, हे बोईट आहेत, कसं आहे बोईट? हे बघा 200 रुपयाला 3 बोईट आहे। असे वेगवेगळे मासे आहेत ताईंकडे बघा। या मावशीकडे जास्त गोड्या पाण्याचेच दिसतात आहेत। बासा कसा आहे? 160 रुपये किलो बघा। गोड्या पाण्याचे मासे तुम्हाला किलोवरच मिळणार। आणि गर्दी बघा, हे असं मार्केट आहे घनसोली गावातलं बघा। असे दिसतात का? गर्दी तर आहे बऱ्यापैकी। आणि या मावशीकडे गोड्या पाण्याचे बासा 160 रुपये किलो। रूपचंद 200 रुपये किलो बघा। रूपचंद 200 रुपये किलो। आणि रोहू पण 200। आणि कटला आहे तो 250 रुपये किलो आहे। रोहू आहे तो 200 रुपये किलो। असे गोड्या पाण्याचे मासे आहेत। सोबत बोंबीलचा वाटा कसा आहे बघा? 100 रुपयाला 4 बोंबील आहेत, आणि एखादा वाढवून पण देतील मावशी, काय टेन्शन नाही।
बघा 100 रुपयाचा वाटा आहे बोंबीलचा. आणि कोळंबी किलोवर आहे कशी? 600 रुपये किलो तुम्हाला ही कोळंबी मिळेल. ही पामची कोळंबी आहे पाळलेली. पोपट जास्त दिसतो मार्केटमध्ये, पण हा ससा पण आहे बघा. हा ससा पण आहे आणि इथे पलई पण आहे बघा. हा ससा मासा. असा कसा हा ससा. आणि कसा ससा देते? 100ला तुकडा. केवढा आहे तुकडा? बघा एवढा तुकडा मिळेल 100 रुपयाला. दाखवलं त्या मावशीने. आणि पलई कशी आहे? तुकडीवरच आहे बघा. इकडे सगळं तुकडीचाच हिशोब आहे, किलोचा हिशोबच नाही. हा काटा बिटा काय भानगड नाही. 100 रुपयाला तुकडा घेतात. पलईचा तुकडा पण तुम्हाला एवढा मिळेल 100 रुपयाचा. पलईचा पण आहेत, पलई पण आहेत भरपूर. बघा हे पापलेट आहेत ती 200 रुपयाला 4 आहेत. एखादा लावून मिळेल. वाटा आहे 200 रुपयाचा. आणि हेकरू कसे ताई? बघा 100 रुपयाला 4. ते किती आहेत? 6 आहेत ना. बघा हा 200 रुपयाचा वाटा आहे हेकरूचा. 100 रुपयाचा वाटा पण मिळेल तुम्हाला. आणि ऑक्टोपस पाहिजे का तुम्हाला? बघा ऑक्टोपस कसा तो? बघा 100 रुपयाला एक ऑक्टोपस. अमिबा. हे सुकी मच्छी पण मिळते. सुकी मच्छी पण आहे. दांडी सुकट आहे का? दांडी आहे बघा. दांडी बिंडी आहे. आणि बोंबील पण आहेत. बोंबील आहेत ना. कसे ते? 50 रुपयाचं. किती हे पूर्ण आहे? हे बघा हे 50 रुपयाचं. मग इथे आलं तुम्हाला ओली मच्छी तर घ्या, सोबत सर्व मिळेल तुम्हाला सुकी मच्छी. जिताड्याचं हे बघा. जिताड्याचं तोंड आहे. आणि हे पण विकलं जातं. कसं ते? ते कसं? हे बघा 150 रुपयाला हा फरा. एवढा दिसतो का? हा जिताड्याचा आहे. आणि इकडे पोपट मासा. आता आपण ससा बघितला, इथे पोपट पण आहे मार्केटमध्ये. पोपट तुकडीवर ना. कशी तुकडी देते? बघा एवढी मिळेल 100ची. काय हो एवढे मिळेल 100? बघा एवढं 100चं मिळेल पोपटची तुकडी. वाम पण आहे. एवढी तुकडी मिळेल 100ची. असे मासे पण आहेत. पोपट पण आहे. ससा पण आहे मार्केटमध्ये. आणि आता आपण बघितलं जिताड्याचं तोंड कापताना. आणि कुपा कसा आहे? बघा हा कुपा 300 रुपयाचा आहे. 250 रुपयाला मिळेल तुम्हाला. आणि छोटे छोटे बांगडे आहेत तिकडे. बांगड्यांचा वाटा कसा? बघा 100 रुपयाला 3 बांगडे वाटा आहे बांगड्यांचा. आणि हे चोर बोंबील आहेत बरोबर ना. बघा ओळखलं आपण पटकन या चोर बोंबलांना. आणि हा वाटा कसा? 100चाच का? बघा 100 रुपयाला 3 चोर बोंबील. आणि रेग्युलर बोंबील पण आहेत आपले बॉम्बे डक. आणि हा वाटा 100चा की 200चा? बघा हा वाटा पण 100चा आहे. बोंबील स्वस्त झाले तर. शुक्रवारी एवढे महाग होते, आज रविवारी स्वस्त झाले. बघा 6 पीस आहेत 100 रुपयाला. आणि बघा ही पोपटची शेपटी पूर्ण 100 रुपयाचं नाही. आज पुढे 100 रुपयाला दिली. 100 रुपयाचा एवढा तुकडा आहे. आणि याचा जिताड्याचा काटा कसा देतं? बघा 200 रुपयाला जिताड्याचा काटा मिळतो. मासे आहेत इकडे. गोड्या पाण्याच्या माशांना सगळ्यांकडेच दिसत आहेत. या सीझनमध्ये गोड्या पाण्याचे मासे जास्त असतात त्यांच्याकडे. रूपचंद कसा किलो आहे? बघा 200 रुपये किलो रूपचंद आहे. आणि आपला रोहू कसं आहे? रोहू पण 200च आहे. आणि कटला? तर बघा तिकडे कटला आहे 250 रुपये किलो. हा बघा कटला 250 रुपये किलो. आणि बासा पण आहे. बासा कसा आहे मध्ये? बघा बासा 160 रुपये किलो. बघा हा 100चा वाटा आहे बोंबीलचा. 4 बोंबील मिळतील तुम्हाला. आणि कोळंबी किलोवर आहे ना. कशी किलो? हां बघा 150 रुपये पाव किलो कोळंबी. म्हणजे 600 रुपये किलो. इकडे बळे मासे पण खूप दिसत आहेत मार्केटमध्ये. कसं आहे बळा मावशी? 100ला 1. कुठला पण घ्या 100 रुपयाला 1 आहे बळा मासा. आणि एकरूचा वाटा 100 रुपयाला 3. हा पूर्ण वाटा नाही तर 100 रुपयाला 3 मिळतील ना. आणि बघा हे 100 रुपयाचे बघा 2 देतात पण 3 करून दिलेत. हे समुद्री खेकडे आहेत. आणि बघा इकडे खाटकूट मासा आहे. खाटकूट हे जिताडा ताम थोडासा तांबूस दिसतो म्हणून ओळखता येतो. पण जिताडा ताम घोळ आणि खाटकूट हे सगळे सारखेच दिसतात. आता हेच लोक सांगू शकतात आपल्याला कुठला खाटकूट आहे आणि कुठला जिताडा आहे. हा खाटकूट आहे. हा वाट्यावर आहे का? ओके. कशी तुकडे देत आहे? केवढा मिळेल तुकडे 100चा मला? बघा आता दाखवतात मावशी 100ला केवढी तुकडी मिळेल. बघा ती 100ची ही 200ची. पूर्ण 200ची मिळेल. अर्धी 100ची मिळेल.
खाटकूट मासा असा दिसतो. अख्खा पोपट मासा बघा, हा अख्खा पोपट मासा आहे बघा, असा दिसतो तो पोपट मासा. बऱ्याच वेळा दाखवला आपण व्हिडिओमध्ये पोपट मासा कसा दिसतो ते बघा. असे मोठे मोठे मासे पण आहेत या मार्केटमध्ये. हे असं नवी मुंबई महानगरपालिकेने असं मच्छी मार्केट दिलेलं आहे बनवून, पण आतमध्ये कोणी बसत नाही कारण पारंपरिक आपलं हे आहे ना, हे मार्केट पारंपरिक आहे, बाहेर बसायचं आणि लोकांना पण सवय लागलेली आहे आणि विकणाऱ्यांना पण, त्यामुळे इथेच बाहेरच असतं मार्केट. इकडे बघा करली, करली कशी आहे हो ताई? बघा 150 रुपयाला करली आहे आणि ही 100 रुपयाला करली आहे. आणि हलवा कसा आहे? 300, 30वर आहे ना. आणि ह्या खापी बघा 200 रुपयाचे 3 वा खापी. हलवा आहे तो 300 रुपयाचा एक आहे. करली घेतली तर तुम्हाला 100 आणि 150 रुपयाची आहे. आणि कुपे कसे आहेत? बघा कुपा आहे 200 रुपयाला एक. बघा हे बघा ही घोळ आहे आणि गोळीची मुंडी आहे. मुंडी कशी देत आहे? 400 रुपयाला गोळीची मुंडी. एवढी मोठी घोळ होती, त्याची मुंडी केवढी असेल? ती 400 रुपयाला दिली ती बघा. आणि आता आपण खाटकूट बघितला, सेमच वाटला मला हा बघा गोळ, त्यामुळे कन्फ्यूज होतो. तर हे बरोबर सांगू शकतो ते लोक की कुठला खाटकूट आहे, कुठला गोळ आहे, कुठला चितड आहे. पण ही असली घोळ आहे आणि बोत काढलेली घोळ आहे, तर बोत महाग असतं घोळीचं एकदम. आणि बघा इकडे हेकरू कसा दिलाय? 50 रुपयाला एक हेकरू बघा. आणि इकडे आहे अमिबा ऑक्टोपस बघा. हा कसा आहे ताई? बघा 100 रुपयाला 2 मिळतील तुम्हाला अमिबा ऑक्टोपस. आणि इकडे मोठी पापलेट आहेत दिसतात सफेद पाण्याची. हे बघा सफेद पाण्याची पापलेट आहेत, मोठी आहे आणि एकदम फ्रेश सफेद पाणीवाली. कशी आहे ती? बघा 800 रुपयाला ही जोडी आहे सफेद पाण्याच्या पापलेटांची. आणि गोळ कसा म्हणाले तुम्ही किलो? बघा 250 रुपये पाव आहे आणि 1000 रुपये किलो आहे गोळ. आणि हा टोर मासा कसा? हा बघा 100 बघा 400 रुपये किलो, 100 रुपये पाव किलो. असे सगळे मासे आहेत त्यांच्याकडे. आणि कोळंबी बघा केवढे मोठे आहेत. हे कसे किलो आहे तो? बघा 800 रुपये किलो. पण साईज पण तशीच आहे बघा. ही साईज बघा केवढी, आपल्या पंजापेक्षा पंजाचीच साईजची ऑलमोस्ट बघा. 800 रुपये किलो. हे जसे खाऱ्या पाण्याचे आहेत समुद्राचे, तसे इकडे गोड्या पाण्याचे पण आहेत. हे बघा हे बासा 160 रुपये किलो, रुपचंद 200 रुपये किलो आहे. तुमचा रोहू पण 200 रुपये किलो आहे. कटला 250 रुपये किलो आहे. सगळे मासे आहेत. आणि साफ करायला बघा कसं ठेवलं आहे, खवले काढायला, खवले काढायची मशीन आहे. आणि यांच्याकडे ऑनलाईन चालतं आहे, म्हणजे असं कॅश नसली तरी चालेल, फक्त बँकेत पैसे पाहिजेत. ऑनलाईन तुम्ही करू शकता बघा, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन चालतं आहे इकडे. आणि भरपूर मासे, सगळेच मासे तिकडे. कसे वाटे लावले तो? 3 आहेत की 2 आहेत? हे बघा 4 येतील 200ला आणि हे 3 येतील. हे सगळे चिलापी आहेत, काळे मासे. हे गोड्या पाण्याचे 50-50 रुपये वाटा आहे. हे 4 आहेत. खाडीच आहे हा चिलापी? खाडीच आहे बघा. हा गोड्या पाण्याचा आपण म्हणतो पण तसं नाही, खाडीच आहे हा चिलापी बघा. हा काळा मासाच म्हणता ना बघा, काळे मासे चिलापी. आता हे पहिल्यांदा माहिती पडलंय मला, हे खाडीचं मिळतं म्हणून. मला वाटतं तो गोड्या पाण्याचंच आहे, फक्त धरणात मिळतं, पण हे खाडीचं आहे. आणि 50 रुपयाला 4 आहेत, 50 रुपयाला 6 आहे. हे 100 रुपयाचे 3 आहेत आणि 200ला 4 मिळतील तुम्हाला बघा या ताईंकडे. आणि फक्त हे एवढे चिलापीच आहेत या ताईंकडे. आणि इकडे बोयटा आहेत मार्केटमध्ये, 100 रुपयाला 2. हे बघा ही बोयटा. आणि कोळंबी बघा जिवंत आहे. ही खाडीची आहे ना का नदीची आहे? खाडीची बघा. ही वाटा कसा? बघा 100 रुपये वाट आहे. आणि खाडीची कोळंबी आणि जिवंत आहे बघा, जिवंत कोळंबी. आणि बोंबील पण बघा, वाटा 100 रुपये बोंबीलचा. आणि बघा हे बोईट आहेत. आणि हा सिंगल बोईट आहे बघा मासा, एवढा मोठा आहे, 500 रुपयाचा एक आहे. असे मासे मिळतील तुम्हाला बघा. इकडून पण एक गल्ली येते, त्या तुम्ही आला स्टेशनकडनं किंवा मेन रोडवरनं इकडनं पण एक गल्ली येते मार्केटमध्ये. तसे ते कोपणीवाले मटनवाले पण आहेत आतमध्ये. आणि बघा चिंबोर आहेत 500 रुपयाचे. आणि केवढी मोठी आहे बघा एकच. आणि आम्हाला वाटतं नर असणार आहे. हे बघा हा नर असणार आहे, नर आहे ना हा बघा, नरच आहे, नर चिंबोर आहे, त्याच्यामुळे तेवढे मोठे डेंगे आहेत त्याचे. आणि 5 आहेत 500 रुपयाला. थोडंफार कमी जास्त करून मिळेल बघा, 400ला मिळतील तुम्हाला. आणि मिक्स असतं त्याच्यात, असं काय नाही की सर्व नर मिळतील किंवा माझ्याच मिळतील, मिक्स असतील. आणि खाडीचे सगळे आहेत चिंबोरे.
आणि असे खाडीचं मासे पण मिळतात आणि एवढंच मार्केट आहे, जास्त मोठं नाही बघा, एवढंच आहे बघा. हे मटनवाले पण आहेत, म्हणजे प्रत्येक मच्छी मार्केटच्या आजूबाजूला तुम्हाला हे पण दिसतील. चिकन 220, मटन 760, असं तुम्हाला चिकन मटन पण मिळेल इकडेच. आणि हे मार्केटच्या सुरुवातीलाच आहे दोन्ही साईडला. तर असं हे जास्त मोठं नसलेलं पण सर्व मासे मिळणारं मार्केट आहे आपला घनसोली गावातलं फिश मार्केट. हे जे मार्केट आहे ना, हे प्रॉपर गावामध्ये आहे, आतमध्ये. जे घनसोली प्रॉपर गाव आहे, घनसोली कोळी लोकांचं, इथले प्रॉपर गाववाले सर्व इथे. तेच लोक इथे विकतात पण मासे. आणि एकदम आतमधल्या साईडला आहे, जास्त लोकांना बाहेरचं माहीत नसेल. इथल्या लोकांना तरी माहिती आहे की नाही मला माहीत नाही. असेल तर असेल, नसेल तर नसेल तर आपला व्हिडिओ बघून माहिती पडेल. तर आणि मॅपवरती आहे हे मार्केट, म्हणजे गुगल मॅपवरती आहे, त्यामुळे ॲड्रेस द्यायची पण काय गरज नाही. घनसोली गाव फिश मार्केट टाकलं तुम्हाला मिळेल. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला घनसोली गावच्या फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवीन व्हिडिओ. तुम्हाला टेक केअर, बाय बाय.